नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण फिजिक्स विषयाकडे जाणार आहे, जो आपला मेन विषय आहे. तर फिजिक्स विषयांमध्ये 11वी 12वीला काय काय बघणार आहे आपण, तर याच्यामध्ये बरेचसे सेक्शन येतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅकॅनिक्स, हीट, लाईट, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रिसिटी, त्याबरोबर मॉडर्न फिजिक्स, असे वेगवेगळे सेक्शन्स बघायचे आहेत. आणि 11वी 12वीमध्ये आपल्या महाराष्ट्र बोर्डानं काय केलेलं आहे, NCERTचा जो सिलेबस आहे, जो नॅशनल करिक्युलम आहे, त्याचा सिलेबस या 11वी 12वी 2 वर्षामध्ये विभागलेला आहे. त्यामुळे अतिशय चांगला सिलेबस आहे. तर याच्यामध्ये 11वीला पहिला जो चॅप्टर आहे तो आहे युनिट्स अँड मेजरमेंट. युनिट्स अँड मेजरमेंट हा आपला फर्स्ट चॅप्टर आहे. सो वी आर गोइंग टू स्टडी युनिट्स अँड मेजरमेंट. दिस इज द फर्स्ट चॅप्टर. दिस चॅप्टर इज व्हेरी फंडामेंटल अँड व्हेरी बेसिक चॅप्टर. तुम्ही अगोदरपासून ज्यावेळेला सायन्स शिकायला सुरुवात केली, ह्यातल्या बऱ्याचशा कन्सेप्ट तुम्हाला माहित आहेत. फक्त आता थोडंसं त्याच्यामध्ये आपण डेप्थला जाणार आहे आणि वेगळ्या पद्धतीने शिकणार आहे. तर आता आपल्या चॅप्टरचं नाव परत एकदा येतो मी, युनिट्स अँड मेजरमेंट. मी पहिल्यांदा काय करणार आहे, मेजरमेंट सांगतो, मग युनिट्स येतो. काही काही वेळेला असं असतं, पहिला एक गोष्ट असते, नंतर दुसरी असते, पण दुसरी गोष्ट पहिल्यांदा ऐकावी लागते. तर आता मी सांगतोय मेजरमेंट. आता मेजरमेंट या शब्दाचा अर्थ काय, इन मराठी मोजमाप. तुम्ही मोजमाप करता. मग आता प्रश्न असा होतोय, व्हाय वी रिक्वायर मेजरमेंट. मेजरमेंट का गरजेचे आहे. तर मी एक साधं एक्झाम्पल घेतो, अगदी आपल्या दररोजच्या जीवनातलं. समजा आता हा बोर्ड आहे. हा बोर्ड तुम्हाला मी सांगितलं, बोर्ड एक प्लायवूडचं तयार करून आणा. ओके, मी तुम्हाला काय सांगितलं, मला प्लायवूडचा बोर्ड बनवून द्या. एवढंच बोललो मी, पुढचं काय बोललो नाही. 2 दिवस गेले, मी आलो, विचारलं बोर्ड तयार झाला का. काय उत्तर असेल तुमचं, नाही सर. का बरं. तुम्ही म्हणाल सर अहो त्याचं मोजमाप काय तर सांगा की. म्हणजे इथं तुम्ही मला काय विचारायला लागलाय, मेजरमेंट. तुम्ही म्हणाल सर किती बाय कितीचा बोर्ड तयार करायचा आहे. म्हणजे तुम्ही लेंथ द्या, ब्रेड द्या, थिकनेस द्या, मग मी दुकानात जातो, दुकानातून जाऊन बोर्ड तयार करून आणणार आहे. म्हणजे प्लायवूड सिलेक्शनसाठी तुम्ही काय काय मेजर करणार, लेंथ, बरोबर आहे, लेंथ, ब्रेड आणि थिकनेस, ही मेजरमेंट आहे. त्याशिवाय तुम्हाला मोजताच येणार नाहीये, त्याशिवाय तुम्हाला बोर्ड तयार करताच येणार नाहीये. ओके, मी तुम्हाला विचारलं बाबा किती टाइम झालाय, किती वाजलेत. तुम्ही इथं टाइम मोजला. तुम्ही काय मोजला, टाइम मेजर केला. मी म्हटलं दुकानात जावा आणि साखर घेऊन या. तुम्ही काय म्हणणार, सर दुकानात जाणार आहे मी. बरं ठीक आहे, चला. तुम्ही दुकानात गेला, दुकानदारात सांगितलं मला साखर दे. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं दुकानदार देईल का तुम्हाला साखर, नाहीये. का देणार नाही. दुकानदार म्हणेल अरे बाळा किती किलो देऊ सांग ना, बरोबर आहे का. मग तुम्ही काय म्हणणार, सर मला किती किलो साखर आणायचे पहिला सांगा. यस. परत तुम्ही काय मेजर केलं, या ठिकाणी मास. म्हणजे फिजिक्स मध्ये आपण दररोज वेगवेगळ्या क्वांटिटी वापरतो डे टू डे लाईफ मध्ये. दे आर कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटीज. आणि त्या क्वांटिटी तुम्हाला मेजर कराव्या लागतात. सो दॅट्स वाय वी रिक्वायर मेजरमेंट. मेजरमेंट रिक्वायर्ड फॉर कम्युनिकेशन. तुमच्यात आणि माझ्यात कम्युनिकेट करायचं आहे. कम्युनिकेशनसाठी मेजरमेंट लागेल. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे 5 kg शुगर आणा, बरोबर आहे, बोर्ड तयार करून आणा, इथं पण मेजरमेंट आहे. मेजरमेंट ज्या वेळेला निर्माण होतोय, मेजरमेंटमुळे आपण कम्युनिकेट करतो. सो दिस इज द यूज ऑफ मेजरमेंट. त्याचबरोबर आणखी काय,
आपण फिजिक्समध्ये वेगवेगळे लॉ शिकतो. त्या प्रत्येक लॉ मध्ये आपण वेगवेगळ्या क्वांटिटी वापरत असतो. त्या सर्व क्वांटिटी आपण मोजाव्या लागतात. कशासाठी? टू व्हेरीफाय द लॉज. समजा तुम्हाला F = ma हा लॉ प्रूव्ह करायचा आहे किंवा स्टडी करायचा आहे. तुम्ही काय करणार? इथं सर मला मास किती आहे सांगा, ऍक्सेलरेशन किती आहे सांगा, मग त्यांचा प्रॉडक्ट करून मी फोर्स काढतो. सो हिअर यू रिक्वायर टू मेजर मास ऍक्सेलरेशन. याचाच अर्थ मेजरमेंट ही बेसिक गोष्ट आहे, आपल्या दररोजच्या जीवनातली बेसिक गोष्ट आहे. यात फार मोठं फिजिक्स नाही आहे, पण फिजिक्स शिवाय काही नाही पण आहे त्यात. फिजिक्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. आपण दररोज फिजिक्स शिकतो. मग आता या क्वांटिटी तुम्हाला मेजर करायच्या आहेत. भरपूर फिजिक्समध्ये क्वांटिटी वापरता तुम्ही, आणि त्या कशात मोजतो आपण? तर एक स्टँडर्ड वापरतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मास मोजायचंय. मास कशात मोजणार? लिटरमध्ये. कशात मोजणार? मीटरमध्ये? बिलकुल नाही. तुम्ही मास मोजणार किलोग्रॅम मध्ये, मास मोजणार ग्रॅम मध्ये, मास मोजणार मिलीग्रॅम मध्ये. आणि म्हणून आपल्याला माहित आहे, फॉर अ पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटी वी यूज फिक्स्ड or we use a particular standard, and that standard is called as unit. So for your board examination they ask you for 1 mark, what is a unit? So very simple, you can tell unit is a standard used to measure physical quantity. This is called unit. तर फिजिक्स मध्ये आपण काय करणार आहे? वेगवेगळ्या क्वांटिटी वापरतो, त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणायचं. द क्वांटिटीज विच आर युज्ड इन फिजिक्स कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटीज. अँड वी क्लासिफाय these physical quantities in 2 categories, in 2 types. Number 1, fundamental, and number 2, derived quantities. Fundamental quantity and derived quantity. मग आता फंडामेंटलचा अर्थ काय? बेसिक, मूळच्या. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी फंडामेंटल आखलेले असतात, ते फंडामेंटल्स म्हणतो. तत्व असतात आणि त्यांच्यावरून बाकीच्या गोष्टी घ्यायच्या असतात. तसं आम्ही फिजिक्स मध्ये काय ठरवलं की काही फंडामेंटल क्वांटिटी गृहीत धरूया. मग अगदी सुरुवातीला MKS सिस्टीम होती, CGS सिस्टीम होती. यांच्यामध्ये काय केलं? 3 फंडामेंटल क्वांटिटी घेतल्या. कुठल्या कुठल्या? तुम्हाला झालेलं आहे, अगदी 10वी पर्यंत तुम्ही वापरलेलं आहे, आणि तुमच्याकडे उत्तर अपेक्षित आहे मला. येस. तर त्या 3 फंडामेंटल क्वांटिटी आहेत, लेंथ, मास आणि टाइम. बरोबर आहे? आता आपण 11वी मध्ये काय शिकणार आहे? तर 11वी मध्ये आपण SI सिस्टीम शिकणार आहे. SI चा लॉंग फॉर्म इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. तर या SI सिस्टीम मध्ये आपण 7 फंडामेंटल क्वांटिटी घेतलेल्या आहेत. किती क्वांटिटी? तर 7 फंडामेंटल क्वांटिटी घेतलेल्या आहेत. बघा आता कुठल्या कुठल्या आहेत त्या? लेंथ, मास, टाइम, ह्या तुमच्या पूर्वीच्या आल्या. आता ह्याच्यामध्ये टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. परत एकदा सांगतो मी, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अशा 7 फंडामेंटल क्वांटिटी घेतल्या, आणि त्यांच्याबरोबर 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी वापरतो आपण. त्या आहेत अँगल मोजण्यासाठी, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. याला सप्लिमेंटरी क्वांटिटी म्हणतो. आता या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत, या सोडून बाकीच्या सर्व डिराइव्ड क्वांटिटी म्हणायचं. आता ह्याच्यामध्ये बघा, तुमच्या पुस्तकात काय व्याख्या दिली आहे? फंडामेंटल क्वांटिटीज आर दोज क्वांटिटीज which measure directly, they don't require help of other quantities.
म्हणून लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ह्या क्वांटिटी तुम्ही डायरेक्ट मोजू शकता. त्याला दुसऱ्या कुणाची गरज लागत नाही. आता हे सोडून बाकीचे आहेत, ऑल आर कॉल्ड एज डिराइव्ड क्वांटिटीज. बघा आता काही लोक असतात की त्यांना दुसऱ्या कोणाची मदत लागत नाही. एखादं काम करायचं असेल स्वतः करणार, ते फंडामेंटल आहेत. आणि काही पोरांची टोळकी असतात की त्यांना काय, ती असल्याशिवाय यांचं चालतच नाही, यांना त्याची गरज लागते. म्हणजे उदाहरणार्थ समजा गोप्या आहे, ह्यांचा टीम लीडर गोप्या फंडामेंटल आहे, आणि हे टोळकं बसले कुठं जायचं आहे, पिक्चर बघायला जायचं आहे, तर ह्यांना माहीत असते ते गोप्या आल्याशिवाय यांचं काम होणार नाही. मग हे जे टोळकं आहे यांच्याकडे काय गरज आहे, त्या गोप्याची गरज आहे. त्याशिवाय यांना तिकीटच काढता येत नाही. का? पैसे पाहिजेत की, ते गोप्याकडे असतात. म्हणजे यांना कुठलंही काम करायचं असेल तर ते गोप्या पाहिजे, कारण गोप्या फंडामेंटल आहे. आणि ही मंडळी सगळी डिराइव्ड झाली. डिराइव्डचं कसं आहे, यांचं प्रत्येक काम करायचं असेल तर हे फंडामेंटल पाहिजेत. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीची मदत घेऊन या मोजायच्या असतात. एक्झाम्पल बघा आता, एरिया. मी सांगितलं ह्या बोर्डची एरिया काढा, मेजर एरिया ऑफ दिस बोर्ड. तुम्ही काय करणार, एरिया डायरेक्ट मोजता येईल का? बिलकुल नाही. तुम्ही काय करणार, सर ह्या बोर्डची लेंथ मोजतो, ब्रेड्थ मोजतो, आणि मग एरिया लेंथ इंटू ब्रेड्थ करतो. म्हणजे इथं गोप्या गरजेचं आहे, लेंथ गोप्या आहे, ते फंडामेंटल आहे. एरिया डिराइव्ड आहे. गोप्या आल्याशिवाय डिराइव्ड येत नाही. म्हणजे फंडामेंटल मोजल्याशिवाय डिराइव्ड मोजता येत नाही. याचाच अर्थ, when you want to measure derived quantity you require help of other fundamentals. लक्षात आलं? याचा अर्थ तुम्हाला फंडामेंटल मोजल्याशिवाय डिराइव्ड क्वांटिटी मोजता येत नाही. ओके, मी आणखीन एक एक्झाम्पल घेतो. आणखीन एक एक्झाम्पल घेतो, व्हॉल्यूम. तुम्हाला व्हॉल्यूम काढायचा आहे, एका ब्लॉकचा व्हॉल्यूम काढायचा आहे. तुम्ही काय करणार, लेंथ ब्रेड्थ इनटू हाईट. म्हणजे व्हॉल्यूम डिराइव्ड आहे, पण हे कधी कळणार, तर तुम्हाला परत लेंथ ब्रेड्थ आणि हाईट मोजली पाहिजे. मग ऑफकोर्स लेंथ मोजली पाहिजे. लेंथ 3 वेळा मोजल्यानंतर व्हॉल्यूम मिळणार. समजते का? लेंथ 3 वेळा मोजायला पाहिजे. एरियाला लेंथ 2 वेळा मोजायला पाहिजे, म्हणजे एरिया मिळते, आणि इथं 3 वेळा मोजल्यावर व्हॉल्यूम मिळते. आता बघा डेन्सिटी. डेन्सिटी तुम्हाला मोजायची आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय बेसिक, तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आहे. व्हॉट इज डेन्सिटी? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता इथं गोप्या कोण आहे? डेन्सिटी तुम्हाला मोजायची आहे. गोप्या आहे मास, फंडामेंटल मास आहे, आणि व्हॉल्यूम मोजायचं आहे. याचाच अर्थ मास अपॉन एल क्यूब. व्हॉल्यूम एल क्यूब ने काढता येतो. म्हणजे डेन्सिटी मोजत असताना तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटी कुठल्या लागल्या? मास आणि लेंथ. याचा अर्थ पुन्हा, when you measure density, when you want to measure derived quantity density, you require 2 fundamentals, mass and length. So here mass and length fundamental. म्हणजे हे डिराइव्ड क्वांटिटी मोजायची असेल तर पुन्हा फंडामेंटल क्वांटिटी लागतात. कुठलीही क्वांटिटी घ्या तुम्ही. समजा तुम्हाला हा फॉर्म्युला माहित आहे, Q इज इक्वल टू IT. तुम्हाला सर Q म्हणजे काय, तर Q म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज आहे, I म्हणजे इलेक्ट्रिक करंट आहे, T म्हणजे टाइम आहे. बरोबर आहे? मग I इज इक्वल टू करंट, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज आहे. मग I इज इक्वल टू Q अपॉन T असते. मग मी Q इक्वल टू IT लिहिला. आता मला सांगा, तुम्हाला चार्ज मोजायचा आहे तर कुठल्या फंडामेंटल क्वांटिटी मोजल्या पाहिजेत? ऑफकोर्स करंट आणि टाइम. सो व्हेन यू मेजर करंट अँड टाइम, देन यू गेट डिराइव्ड क्वांटिटी चार्ज. म्हणजे आता इथं या तिघांच्या मध्ये इलेक्ट्रिक करंट फंडामेंटल क्वांटिटी आहे, टाइम फंडामेंटल आहे, आणि चार्ज काय झाली सांगा? डिराइव्ड क्वांटिटी. ओके,
म्हणून आपल्याकडं SI सिस्टीम मध्ये फंडामेंटल क्वांटिटी कुठल्या कुठल्या? लेंथ, मास, टाइम, बरोबर आहे? लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या 7 फंडामेंटल झाल्या. आता या 7 सोडून ज्या काही क्वांटिटी राहतील त्या सर्वच्या सर्व ह्या डिराइव्ड क्वांटिटी असणार आहेत. ऑल आर डिराइव्ड. म्हणून डिराइव्ड क्वांटिटीची डेफिनेशन आहे द क्वांटिटीज विच कॅनॉट मेजर डायरेक्टली, इट रिक्वायर्स हेल्प ऑफ अदर्स. म्हणून गोप्या फंडामेंटल आहे, डिराइव्ड साठी गोप्याची गरज कायम लागणार आहे. मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. मेजरमेंट, नंतर क्वांटिटी, फंडामेंटल अँड डिराइव्ड. मग आता यांचे युनिट्स काय? फॉर एक्झाम्पल, युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड एज फंडामेंटल युनिट्स. युनिट्स ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड एज डिराइव्ड युनिट्स. मग आता बघा, हे क्वांटिटी मोजण्यासाठी आपण काय केलंय? ठराविक क्वांटिटी केलेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही SI सिस्टीम मध्ये लेंथ कशात मोजता? लेंथ मोजताना मीटर मध्ये. लेंथ मेजर्ड इन टर्म्स ऑफ मीटर. मास किलोग्रॅम मध्ये. टाइम सेकंद मध्ये. लेंथ मीटर, मास किलोग्रॅम, टाइम सेकंद, इलेक्ट्रिक करंट एम्पियर, टेम्परेचर केल्विन. सेल्सिअस मध्ये आपण डेली लाईफ मध्ये मोजतोय डिग्री सेल्सिअस, डिग्री सेंटीग्रेड, पण आपल्या फिजिक्स मध्ये टेम्परेचरचं SI युनिट काय? केल्विन. केल्विन. ल्युमिनस इंटेन्सिटी मोजणार ही कॅन्डेला मध्ये मोजतो, कॅन्डेला. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोजतो मोल मध्ये, मोल. हे यांचे फंडामेंटल युनिट्स आहेत. लेंथ, पुन्हा एकदा बघा, लेंथ मेजर्ड, लेंथ इन टर्म्स ऑफ मीटर, मास किलोग्रॅम, नंतर टाइम सेकंद, इलेक्ट्रिक करंट एम्पियर, टेम्परेचर केल्विन, ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला. हे तुम्हाला नवीन युनिट आहे. इंटेन्सिटी कॅन्डेला, आपण म्हणत नाही कॅन्डल्स. ल्युमिनस इंटेन्सिटी याचा अर्थ तीव्रता, प्रकाशीय तीव्रता, प्रकाशाची तीव्रता. आणि कॅन्डेल त्याच्यावरनं ते कॅन्डेला युनिट आलंय. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल म्हणतो, केमिस्ट्री मध्ये आपण बऱ्याच वेळा वापरतो. आता हे सोडून बाकीचे सर्व क्वांटिटीचे युनिट तयार करताना तुम्हाला यांची मदत लागेल. मी याच्यात आणखीन एक SI सिस्टीम मध्ये सांगितले 2 सप्लिमेंट आहेत. जसं तुम्ही परीक्षेत मेन आन्सर शीट ती भरल्यावर काय करता? घरला येत आहे, अजून लिहिणार आहे, पेपर सुटणार आहे, मार्क आहेत. तुम्ही म्हणता सर, सुपरवायझरला म्हणता सप्लिमेंट, गिव्ह मी सप्लिमेंट. सप्लिमेंट याचा अर्थ काय? पुरवणी. फिजिक्स मध्ये आपण 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी वापरणार आहे. कोणत्या कोणत्या? तर फर्स्ट वन प्लेन अँगल अँड सेकंड वन सॉलिड अँगल. आता प्लेन अँगल याचे SI युनिट काय? तर रेडियन. आता बघा जरासं, तुम्ही 10वी पर्यंत हा प्लेन अँगल बघितलाय. अँगल बिटवीन 2 लाईन्स, 60 डिग्री, 70 डिग्री, 80 डिग्री, 110 डिग्री. तिथं डिग्री हे युनिट वापरत होता तुम्ही. पण SI सिस्टीम मध्ये, इन SI सिस्टीम वी यूज रेडियन ॲज अ युनिट फॉर प्लेन अँगल. तिथं डिग्री हे SI युनिट नाही आहे. मग काही लोक म्हणतील, अरे आम्ही आतापर्यंत शिकलो ते सगळं चुकीचं होतं का? तर बाबा चुकीचं वगैरे काय नाही, बरोबर आहे ते. पण SI सिस्टीमचे रूल्स वेगळे. तर SI सिस्टीम मध्ये आपण
प्लेन अँगलचं युनिट वापरणार रेडियन. आता सेकंड आहे सॉलिड अँगल. सॉलिड अँगल आपण पुढे बघणार आहे. आता फक्त ते जाता युनिट लक्षात ठेवा. सॉलिड अँगलचं युनिट आहे स्टेरेडियन. रेडियनच्या फक्त अगोदर स्टेरी जोडायचं, स्टेरेडियन. म्हणून दोन अँगल झाले, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. या दोघांना म्हणायचं सप्लिमेंटरी क्वांटिटीज, सप्लिमेंटरी युनिट्स. तर आता आपण बघितले फंडामेंटल क्वांटिटी एसआय सिस्टीम मधल्या 7 फंडामेंटल अँड 2 सप्लिमेंटरी. आता ह्या सोडून ज्या काही क्वांटिटी येतील ऑल आर डिराइव्ड क्वांटिटीज. याच्यामध्ये नवीन घरात बसून कोण वाढवायचं नाही, नाहीतर आणखीन एक 7 मध्ये 8वी झाली, 9वी झाली, 10वी वाढत नाहीत. ह्या क्वांटिटी जगातल्या लोकांनी एकत्र येऊन तयार केलेल्या आहेत. सो इट इज अ वर्ल्ड वाईड ऑर्गनायझेशन अँड दॅट डिसाइडेड इन एसआय सिस्टीम 7 फंडामेंटल 2 सप्लिमेंटरी ऑल अदर डिराइव्ड. आज काय तर असंच आहे, उद्याचं मला माहित नाही. तर आता ह्याच्या पुढे जाणार आहे आपण डिराइव्ड क्वांटिटी कुठल्या. तर डिराइव्ड क्वांटिटी मी एक्झाम्पल घेतलं, डेन्सिटी, एरिया, व्हॉल्यूम आणि ह्यांची सगळे युनिट्स म्हणजे डिराइव्ड युनिट्स. आता बघा एक बेसिक गोष्ट, डेन्सिटीचं युनिट कशामध्ये येणार आहे. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. आता ह्याचं युनिट तयार कसं झालं. आतापर्यंत तुम्ही नुसतं युनिटच वापरले, आम्ही सांगितले तुम्ही वापरले 10वी पर्यंत. आता 11वी 12 असं नाही, मी जरी सांगितलं तर का म्हणून विचारायचं, अर्थात योग्य त्या ठिकाणी. नाहीतर सर शर्ट असा का गाठलाय का, नाही जमणार. सायन्स बद्दल विचारा, वेलकम. तर आता डेन्सिटीचं युनिट काय आहे, कसं ठरणार ते. तर मास अपॉन व्हॉल्यूम आहे. मग मास एम आहे, व्हॉल्यूम म्हणजे एल क्यूब आहे. मग आता बघा मास कशात मोजता रे तुम्ही, किलोग्रॅम मध्ये. लेंथ कशात मोजता, मीटर मध्ये, मीटर क्यूब 3 टाइम्स. म्हणून डेन्सिटीचं युनिट झालं केजी पर मीटर क्यूब, केजी पर क्युबिक मीटर. बरोबर आहे. तर केजी पर क्युबिक मीटर हे युनिट डेन्सिटीचं आहे. तर आता याप्रमाणे तुम्ही बाकीचे सर्व जे जे डिराइव्ड क्वांटिटीज आहेत त्यांचे सर्वांचे युनिट तयार करता येतात. आणखीन एक घेतो मी जाता आता, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता डिस्प्लेसमेंट कशात मोजणार, लिटर मध्ये मोजताय, मग टनात मोजताय, नाही सर. डिस्टन्स कशात मोजतो आपण, तर मीटर मध्ये. कोण म्हणेल सर आम्ही किलोमीटर मध्ये मोजतोय. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन जयसिंगपूर अँड किलोमीटर, जयसिंगपूर अँड कोल्हापूर. तुम्ही म्हणा सर 40 किलोमीटर. होय, किलोमीटर हे हायर युनिट्स आहेत. एसआय मध्ये कशात मोजायचं, मीटर मध्ये. कोण म्हणेल आम्ही सेंटीमीटर मध्ये मोजतोय, गडबड करू नको. सेंटीमीटर हे लोअर युनिट आहे. एक स्टँडर्ड ठरवलंय ना, म्हणून एसआय. एसआय मध्ये मीटर मध्येच मोजायचं. तर आता डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट हे कशात मोजणार आहे तुम्ही, मीटर मध्ये. शेवटी ती अल्टिमेट लेंथ आहे रे, लेंथ आहे ती. लेंथ मोजणार मीटर मध्येच. हा, नाहीतर डिस्टन्स म्हणजे मीटर, डिस्प्लेसमेंट म्हणजे किलोग्रॅम, असं काय करू नका बाबांनो. डिस्टन्स असून दे किंवा डिस्प्लेसमेंट असून दे, मोजणार मीटर मध्येच. ते सख्खे भाऊ आहेत. मग भाऊ म्हटल्यावर काय आडनाव वेगळे असतात, एकच असतात ना. तसं आहे ते, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट वेगळे पण एकाच कुळातले, एकच आडनाव. ते मोजायचं मीटर मध्ये. आणि टाइम कशात मोजणार आहे, सेकंद मध्ये. टाइम कुठे पण जाओ, कुठल्या पण सिस्टीम मध्ये, सीजीएस, एसआय, एमकेएस, एफपीएस, सगळ्यांच्यात सेकंद मध्येच मोजतात. मग आता ह्याचं युनिट काय झालं सांगा बरं. तर व्हेलॉसिटीचं युनिट झालं मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. आता ऍक्सिलरेशन, ऍक्सिलरेशन आपण कशात घेणार आहे, ऍक्सिलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन टाइम आहे. व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद आणि पुन्हा सेकंद, सेकंड 2 टाइम्स. सो इट बिकम्स मीटर सेकंड स्क्वायर, मीटर पर स्क्वायर सेकंद, मीटर पर स्क्वायर सेकंद.